पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालं बापू? अशी किती बंद पडत नाही राणी, काय झालं कोणास ठाऊक? मी धक्का देऊ का? अगं धक्का तू एकटी कुठे धक्का देणार? थांब, कोणाला तरी फोन करून बोलवून घेतो। अहो पण कशाने बंद पडली असेल? काय माहित, या रस्त्याला लय हादरे आहेत बघ। परवाच एक जोरात हादरा बसला होता, तेव्हाच म्हटलं राणी दाखवून घ्यावी म्हणून, त्याच काहीतरी झालं असेल। नेमका फोन पण लागे ना चाच्याचा। आता हो कोण काढ म्हटलं रे? ही मांजर आडवी आली आहे वय? तिच्याच बापाची गाडी सरकार। ए अरे बाजूला काढ की गाडी, कळत नाही वय? हा घेतच होतो बाजूला, बंद पडली हो। घेतो, लगेच घेतो। काढ काढ पाठदिशी काढ, काम आहे आम्हाला। आम्ही काय मुद्दाम नाही लावली, गाडी बंद पडली आमची। तू हायसच पण नव्हती, तुझ्यामुळेच गाडी बंद पडली असेल। हो नाही, माझ्यामुळे नाही बंद पडली, रस्त्यामुळे गाडी बंद पडली। ज्या मुकदमानं रस्त्याचं काम केलंय ना, लईच घाण काम केलंय हो। ए अप्पे, तोंड सांभाळून बोलायचा। सरकारने केलाय हा रस्ता। आप्पे तू भांडू नकोस बरं। अहो नाही, माहितीये की मला सरकारने केलाय म्हणून, म्हणूनच तर म्हणले तुमच्या सरकारांमुळे खरोखरचं सरकार उगाच बदनाम व्हायला लागले हो। ए तोंड सांभाळून बोलायचं। सरकार म्हणतात आम्हाला। स्वतःच्या बहिणीला घरात कोंडून ठेवणार कसलं आलंय हो सरकार? फक्त बाई माणूस आहे म्हणून सोडलं, नाही तर तुझ्या ठिकाणी दुसरा कडी असता ना आता, तर पहिल्यांदा थोबाडला असता आणि मग उत्तर दिलं असतं। मी बोलतो तिच्याशी। सांगा जरा पोरीला समजून, दुसऱ्याशी कसं वागावं, कसं बोलावं, नाही तर एक दिवस। काय काय सांगा की? चल 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 तू चल चल। बापू तुम्ही मला नेहमी गप करता। चल सुजा। आप्पे तुला किती वेळा सांगितलं अशा लोकांशी भांडत जाऊ नको म्हणून? काही नाही बापू, या लोकांशी ना असंच बोललं पाहिजे। त्यांनी गाडी काढ कसं सांगितलं बघितलं ना, कचरा काढ म्हणल्यासारखं बोलत होते। बापू आपण आणि राणी काय कचरा आहे का? आणि आपली राणी कशामुळे बंद पडली? या रस्त्यामुळे बंद पडली ना, आणि वर येऊन आपल्यालाच बोलताय। हो याला काय अर्थ आहे? आप्पे अगं शांत हो बघू, असं सगळ्यांची भांडत बसलीस तर मग काय गप्प बसायचं का बापू? आप्पे अगं बापू म्हणून ऐकूनच घ्यायचं का सगळ्यांचं? सरकार बोलले ते काय चुकीचं नाही बरं का? अगं राणी जरी माझी थोरली लेक असली ना, तरी हाय तर वाढतच ग। इथं जर लाल दिव्याची गाडी असती ना, तर ते तर थांबला असता, उतरून समोर आला असता ना, आधी बिन बोलला असता। हा हेच सांगतोय तुला, त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे, त्यांच्या भाषेत भांडलं पाहिजे। आणि त्यांना फक्त ताकदीची भाषा कळते, त्यासाठी आधी ताकद मिळवायची, मग भांडायचं त्यांच्याशी। आधी मी अभ्यास करते, कलेक्टर होते, लाल दिव्याची गाडी मिळवते, मग यांच्याशी भांड। हा हे सगळं असलं तरी मॅडम आता आपल्याला गावात गेलं पाहिजे, मदतीला कोणाला तरी आणलं पाहिजे, राणी सुरू केली पाहिजे, घरी गेलं पाहिजे। बापू अर्जुन तू कलेक्टर मॅडम, काय काय झालं? अरे काय नाही, राणीच बंद पडली म्हणून थांबलो होतो। त्यात आता गावात गेलं पाहिजे आणि कोणाला तरी आणलं पाहिजे, त्याच्याशिवाय
आणि चाचांचा फोन पण लागणार आहे. गॅरेजवाले चाचा ना? तुला कसं माहित? अहो ते गावात एकटेच आहेत ना, गाड्यांची कामं करतात ते. आपली गाडी पण त्यांच्याकडेच असते. एक नंबर कारागिऱ्या. अरे त्याच्यासाठीच थांबलो होतो. कशाला बापू, आपली गाडी याला बसायला सोडतो. नको नको, अरे तू कुठेतरी कामाला चालला असेल, तुझा खोळंबा नको बाबा. अहो बापू, काम तर होतच राहतात. आपल्या माणसांना सोडलं तर काय फरक पडतोय? नको नको. तुम्हाला कुठं सातारला जायचंय का? नाही सातारला नाही, इथं गावातच जायचंय. अहो मग बसा की गाडीत. तुम्हाला सोडून परत इकडे यायला मला 10 मिनिटं लागतील इथले. बसा बसा. नक्की का? नाही तर उगाच तुमच्या कामात. नाही नाही, काय नाही प्रॉब्लेम. बसा. आप्या तू बस माग, मी बसतो पुढं. बॅग आणते. चला निघूया. चला कुठं बापू, अजून महत्वाचं काम बाकी आहे. काय रे? गाडीत कलेक्टर मॅडम बसल्यात. लाल दिवा सुरू करू की जरा? बघ आप्पे, तुला छकुली म्हटली होती का नाही तू लाल दिव्याच्या गाडीत बसणार म्हणून? तसंच झालं की. चालायचं का मग? सुष्मे, ए सुष्मे, काय झालं? अगं बघ तरी कोण आलंय. या की या. या की या या. या. पण सांगायचं तरी यायच्या आधी. सांगितल्याशिवाय घर साफ होत नाही वाटतं. नाही असं काही नाही, हे आणि आपली जरा सातारला गेलेत ना म्हणून गडबड झाली बघा. दिप्या जाऊन पाणी आण जा. आई ग, लय बेकार कळ आली बघ कमरत. आता वागताच येईना बघ मला, नाहीतर पसारा उचलला असता मी. तुला तर माहितीच आहे कामाला मी किती वागे नाही ती. राहू दे अक्का, राहू दे ना. असू द्या असू द्या आई, असू द्या, झालंय असू द्या. हे बघा झालं. बरं तुम्ही चहा घेणार ना? नाही चहा घेतला असता, पण मला आपणच हातच घ्यायचा होता. ती नाहीये का घरात? पाणी काय ते पेडॉन, काय चाललंय? काय चाललंय? ते जरा 10वीचा पेपर आले की ना, त्याचा जरा अभ्यास चालू आहे. दरे काय नको आहे का पाणी? आता पाणी कसं दिदीच्या हातचं आणायचं ना. आयु काय आहे? सॅनिटायझर. सॅनिटायझर मला पण व्हायचंय की. दिप्या बस तिकडं, उठ. ठीक आहे. दिप्या काय तुझं? हा गप्प जरा. आमचा दिप्याकाने 10वीचा अभ्यास करतोय ना जरा, मग कंटाळा आला की मध्ये मध्ये टाइमपास करत असतो. घ्या. लय अभ्यासाच्या भांडीत नका पडू. काय आयुष्याच्या परीक्षेत 10वीचे मार्क कोणीच येत नाही बरं का. आता हे मी सांगितले मग दिदीला सांगू नको, नाही तर परत जाळ काढेल ती. नाही हो, आमची अप्या अशी नाही बघा ती. बर, ज्या कामासाठी आलोय ते काम करूया. चला. आई हे तुमच्यासाठी. ह्याची काय गरज होती? साडी आहे बे. अगं बाया, कसली भारी साडी आहे. तुमच्या भागातली आहे काय? काय छान दिसतोय कलर. म्हणजे तुला बी चांगला दिसेल हे कलर सुष्मी. अक्का हा ती तुम्हाला ठेवा. हा बोला. पण सुष्मीला मग आणल्या काय? तुमची मागाशी कंबर दुखत होती ना? हा आई हे तुमच्यासाठी. अहो याची खरंच काय गरज नाही.
अगं घे की आणली तर घे. अहो ह्याची काय गरज होती? राहू दे आई. काय तुम्हाला विश्वास बसावून केलंय सगळं. नातं माझ्याकडून तुटलेलंच नाही ना, नाही का? अपराच्या मनात आलं ना तर मी उद्या लग्न करायला तयार आहे. मम्मी त्यांनी जोक मारला. तो जोक नव्हता, मी खरंच म्हणतो. अपराच्या मनात आलं ना तर उद्या लग्न करायला तयार आहे मी. बघ बया, कोण करतं ग सुष्मी एवढं? आणि कुणासाठी करतं? माझा सक्का जाव आहे, पण 3 वर्षांनी साडी घेऊन आला माझ्यासाठी. आणि या डोबे सरांनी तर अक्का घ्या रुमाल घ्या. नाही नाही रुमाल नाही. अहो त्या जरा मोठ्या आहेत त्या लय रडती त्यांना टावेल लागतो. अक्का हे जरा टावेल डोळे पुसा. मुडद्या. दिप्या जरा गप्पच की. सुष्मे तुला खरंच सांगते, मला अजून एखादी पोरगी असती ना तर तिचं लग्न मी नक्की यांच्याशी लावलं असतं. अगं अशी माणसं परत परत मिळत नाहीत सुष्मे. अक्का अपर्णाशी लग्न करायसाठी तुम्हाला साड्या दिल्या नाहीत ना? काय त्या परक्या गावात आलो तेव्हा पहिल्यांदा घराचा फील कुठं आला असेल ना तर तो इथं आला. हे सगळं मी कसं मोजणार सांगा बरं. चला येतो मी. खरं तर मला एवढंच सांगायचं होतं, अपर्णाच्या मनात माझ्याबद्दल काही जरी असलं ना तरी मी तिला नेहमीच सपोर्ट करत राहणार, नेहमीच. काय आजगावची मुलगी कलेक्टर व्हावी हे माझंही स्वप्न आहे. येतो. सुष्मी बस इथं. आता अजून काय केलं म्हणजे तुझं डोळं उघडताल ग? अगं कसला विचार करतेस? असं स्थळ हातचं जाऊन देऊ नकोस बाई. अगं ऐक मी काय सांगते. अक्का मला पटतंय तुमचं. पटतंय ना? मी काय म्हणते, आपण या दोघांचं लग्नच लावून टाकू. मग आप्पे काय का म्हणा. ए मम्मी, म्हणजे ती तिच्या मर्जी विरुद्ध लगीन करणार होय तिचं? अरे कधी कधी कसं होतं माहितीये का, आपल्यासाठी काय चांगलं आहे आपल्यापेक्षा समोरच्याला जास्त चांगलं कळतं बघ. सध्या आप्पीच्या बाबतीत बी तसंच होतंय. आता कसं बोललीस? मग मी म्हणते तसं. दिप्या एवढी साडी ठेवली की कपाटात? साडी ठेवून दे म्हणे. मला कल्टी मारायला होता वे. सरळ सांगा की सिक्रेट काय तर बोलायचंय. सुष्मी ऐक माझं, मी सांगते तसंच करूया. नाही तर तुझ्या त्या आप्पीचं आणि शेंच्याचं लपड वाढायला नको परत. अक्का अगं खरं तेच सांगते मी. बघ तुझ्या आप्पी त्या शेंच्याच्या प्रेमात पडते का नाही. काय कदम? अर्जा कोण आहे रे ती? अहो ती आपली आपली आप्पी, ती बापूंची आप्पी आहे ती. हा, इथं काय करते? अभ्यास करत असणार 100%. अभ्यास? आणि इथं? अहो तिला डेंजर आहे, कुठं बी अभ्यास करते ती. तिला उद्या चंद्रावर येऊन बसवली ना तरी अभ्यास करेल, पण लय शांतता येईल. मॅडम येऊ का? तू तुम्ही काका, अहो तुम्ही काय करता इकडं? अगं यांना सोडायला चाललो होतो शेतात. तर म्हणलं कोण आहे ती पोरगी अभ्यास करते तिकडं? त्यांना म्हणलं पोरगी नाही, कलेक्टर आहे कलेक्टर. ते म्हणले कुठली कलेक्टर? म्हणलं चला तुम्हीच विचारा. मग आलो कलेक्टर मॅडमच्या दरबारात घेऊन. सांगा तुमचा प्रवास सांगा. अहो काका तुम्ही उन्हात का थांबलाय? इकडे या की सावलीत. काका इथे बसा, या. पाणी देऊ का? नको नको. काय करते असं? हो काका, मला कलेक्टर व्हायचंय ना. आता परीक्षा आली आहे जवळ, म्हणून अभ्यास करत होते. इथं? हा, आता अभ्यास करायला काय लागतंय तेव्हा? पुस्तक आणि शांतता. आणि दोन्ही जिथे भेटेल ना तिथे मी निवांत अभ्यास करत बसते बघा. काका ही जी मधली आहे ना चंद्रा, ती माझं पाठांतर घेते बघा. आणि मला काही आलं नाही ना तर लई मारती बघा मला. तुम्हाला म्हणलेलं ना ही पोरगी चंद्राव गेली तरी अभ्यासच करणार. ती म्हणजे ही चंद्रा, तो चंद्र नाही. एक मिनिट, एक तर तुमच्यामुळे काका
मला यांची तक्रार करायची आहे तुमच्याकडं. यांच्यामुळे लय अभ्यास राहिलाय बघा माझा. सांगू का आता? काय? कदम जरा गप्प बसा तुम्ही. अजिबात काय बोलायचं काका तुम्ही सांगा. अजिबात गप्प बसा. काय बोलू? तुम्ही गप्प बसा की. बोलू द्या की त्यांना. बोलाव. सांगा. अगं काय नाही ग, यानंच कधी अभ्यास केला नाही तर तुला कुठला अभ्यास करू देतोय तो? अगं आमच्या घरातच कधी अभ्यासाचं वातावरण नाही, त्यामुळे नाही केला यानं कधी अभ्यास. दिसतच आहे की ते. तुमची टीम झाली का? मला तुला तिथं बरोबर. काका तुम्हाला एक विचारायचं होतं. ते तुमच्या बहिणीला असं घरात कोंडून घातलंय, तुम्ही थांबवलं नाही का हो? आप्पे अगं आता बोलायचं. अगं कुणालाच काय माहित नाही, त्यावेळेला काय झालं ना मलाच माहिती. अगं ह्यांना बी नाही काय माहित. मला वाटलेलं की दादा रागाच्या भरात करतोय, नंतर बदलल, पर मला बी त्याला नाही अडवता आलं, नाही जमलं मला. तुम्ही एवढं खरं सांगितलं ते ऐकूनच मला लय भारी वाटले बघा. हो पण पर आता आम्ही तिला घराबाहेर काढणार आहे. माझा अर्ज आला ना आता. आता तुम्ही म्हणलात ना, मग होईल बघा. म्हणताय तर होईल. अगं 100% नाही 200% बाहेर काढणार आहे. आणि अर्जुन कदमचं प्रॉमिस आहे की एक दिवस स्मिता कदम घराच्या बाहेर निघणार. आणि तुला माहितीये अर्जुन कदमचं प्रॉमिस ना म्हणजे प्रॉमिस. म्हणत होतो पत्र नका लावू. अगुताई. अगं अगं काय ग, कोण आहे तू? राणी? अगं राणी नाही, मी आप्पी आहे. असं इकडे चल. काय करतेस? काहीच दिसत नाही का ग आता? काय दिसत नाही ग आप्पी आता? अगं मग कशाला घराच्या बाहेर पडायचं? घरात बसून बसून कटाळा येतो बघ. जरा रानात आलं का नाही मग जिरत खाल्लेलं म्हणून. बर बाई, ये इकडं बस जरा सावलीला. हा आप्पी तू काय होणार होतीस कंडक्टर? तू झालीस का गं? अगं कलेक्टर असत ते. हे काय त्याचाच अभ्यास करत होते. हाय का अजून अभ्यासच चाललाय व्हय तुझा? तू काय म्हणली होतीस ते झालं की मग तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन होईल म्हणून. तिथं माझी लाकडं मसनात गेली तरी तुझं हायच वय अजून. होणार अक्कुताई, लवकरच कलेक्टर होणार ती. अरे कलेक्टर झाली ना, पहिलं डोळ्याचं ऑपरेशन तुझंच. हे कोण का तुझी बाजू घेणार? तुझा दादला का काय? अख्खुताई अगं नाही, ते गावचे पोलीस आहेत आपल्या, अर्जुन कदम. बर अगं अक्कुताई, मी विनायक आणि हो माझा पोरगा अर्जुन. अरे देवा विनायक, तू हायस होय? कुठे होता रे एवढे दिवस? अगं इथेच आहे की, कुठे जातोय तेव्हा? भया ह्यांच्यामध्ये बोलली होय मी तुला आप्पी. आप्पी माझ्या थोरल्या नातीला लेक झाली बर का. सगळे म्हणतात माझा तोंडावळं घेऊन आली बघ. तिला तेवढं बघायचंय बघ, मला बाकी काय बघायचं नाही मला. होईल होईल, लवकरच होईल. हा काळजी करू नको. येतो आम्ही, शेतावर चाललोय. हा कर कर आप्पे, अभ्यास कर. हा पण इथनं पुढे आमच्या शेतात करायचं, असं कुठं बी बसायचं नाही. अगं इथं पलीकडेच आहे आमचं शेत. चालतंय की. बेस्ट, मस्तच काम झालं. बेस्ट का? अहो म्हणजे तिचा अभ्यासाचा प्रश्न मिटला ना. बरं चल अक्कुताई, मी तुला घरी सोडते. एवढ्याला मला घालू होते येणार? त्याला काय होते तेव्हा, आपण गप्पा मारत मारत जाऊ की. आलेच चल. पाय दुखत असतील ना? ही तीच ना पोरगी. कोण हीच पोरगी ती? अर्जा. कदम. अर्जा कदम. अहो काय बोलताय तुम्ही? बापाला तरी टोप्या घाल नको. कदम कसं कळतो तुम्हाला सगळं? अरे त्या आंधळ्या म्हातारीला कळलं, मला कळलं ना भाई. आले का बाप आहे तुझं मी. मला शंका त्याच दिवशी आली होती. त्या दिवशी यशाला भेटायला ती शेतात आली होती तवाच. मग काय? लई मोठं धाडस करायला लागलायस असं वाटतंय बघ अर्जा. काय झालं कदम? तिच्यात काय? नाही तिच्यात काय खोट आहे असं मला वाटत नाही रे. पण तिचं आपल्या घरच्यांचं तीच तर ना, तीच लपडे.
म्हणून तर काय म्हणून तर? अरे अर्जा भिडकी, हा अरे लय मेहनती पोरगी आहे आणि मुख्य म्हणजे परिस्थिती पुढे हार न मानणारी आहे. अरे हेच तर चांगलं आहे की तुझ्यासाठी. हा आणि अशी पोरगी आवडली म्हणल्यावर तू कुठल्या परिस्थितीचा विचार करतोय? अरे भीड, काय बोलताय कदम? अरे हिच्यासाठी नाही लढणार तर मग कोणासाठी लढणार आहे? अरे प्यार किया तो डरना क्या? हा